हां. आता आपल्याकडं जे आहे साधारण श्रावण महिन्यापासून ते अ, दिवाळीच्या एंडपर्यंत हा चातुर्मास म्हणजे उत्साहाचा आणि सणांचा कायम असा वेगवेगळे सण या चातुर्मासामध्ये येत असतात. तर त्या माध्यमातून जे आहे वेगवेगळ्या ठिकाणी धार्मिक कार्यानिमित्त प्रसाद तयार केला जातो किंवा अन्नपदार्थाचं मोठ्या प्रमाणावर वाटप आणि सेवन होतं. तर त्याच्यामध्ये नेमकं अन्न व्यावसायिकांनी काय काळजी घेतली पाहिजे? सगळ्यात पहिले कायद्याच्या तरतुदीनुसार त्यांनी कुठलाही अन्न व्यवसाय ते मोफत अन्नपदार्थ वाटप असो अथवा धार्मिक कार्यामध्ये अन्नपदार्थ तयार करणे असो, त्याच्यामध्ये त्याला अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत परवाना किंवा नोंदणी घेऊनच तो व्यवसाय करणं हे बंधनकारक आहे. त्याचबरोबर या ठिकाणी अन्नपदार्थ तयार करण्यासाठी पिण्यायोग्य स्वच्छ पाण्याचा, निर्जंतुक पाण्याचा वापर त्यांनी केला पाहिजे. त्याचबरोबर जी काही भांडी आहेत, अन्नपदार्थ तयार करण्यासाठी वापरली जाणारी, ती भांडी ही स्वच्छ अन्नपदार्थ तयार करण्यापूर्वी केली पाहिजेत. जसं अन्नपदार्थ तयार करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत, त्यांनी आपली उच्च दर्जाची स्वच्छता राखली पाहिजे. ज्याच्यामध्ये त्यांनी डोक्याला कॅप वगैरे हे केले पाहिजे, लावली पाहिजे. त्याचबरोबर ॲप्रॉन वगैरे परिधान केले पाहिजेत आणि त्यांनी स्वतः संसर्गजन्य रोगमुक्त असल्याबाबत वैद्यकीय तपासणी स्वतःची करून घेतली पाहिजे आणि त्याच्यानंतरच त्यांनी अन्नपदार्थ तयार करणे आणि त्यांनी ते म्हणजे वाटप करणे याच्या प्रक्रियेमध्ये त्यांनी सहभाग घेतला पाहिजे. त्याचबरोबर जे आहे बाहेरून जे काही कच्चे अन्नपदार्थ खरेदी केले जातात त्याची खरेदी बिलं त्यांनी जपून ठेवली पाहिजेत आणि ज्यावेळी हे पॅकबंद अन्नपदार्थ खरेदी करतो त्यावेळेस त्यांनी त्याच्यावर मुदत संपलेले अन्नपदार्थ आपण काही वापरत नाही ना याची खात्री केली पाहिजे. त्याचबरोबर हे जे आहेत नाशवंत व खराब होणारे काही जे अन्नपदार्थ आहेत तर ते लवकरात लवकर म्हणजे संपवले पाहिजेत. जास्त त्याला वेळ ठेवून उपयोग नाही, कारण बऱ्याच वेळेला त्याच्यामध्ये बॅक्टेरिया वगैरे निर्माण होऊ शकतात आणि त्याच्यामुळं अन्नविषबाधेसारखे अप्रिय घटना वगैरे घडू शकतात. परवानगीसाठी आपले जे ऑनलाईन पोर्टल आहे poscos.fssi.gov.in याच्यावर अन्न सुरक्षा परवाना आणि नोंदणी ऑनलाईन पद्धतीने त्यांना स्वतःचं अकाउंट उघडून त्याच्यावर अर्ज करता येतो. त्याच्यामध्ये सीझनल फूड बिझनेस ऑपरेटर सोशल गॅदरिंग ह्याच्या खाली त्यांनी स्वतःची नोंदणी करावी, ज्याच्यामध्ये त्यांनी ऑनलाईन स्वतःचं आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा त्यांच्या मंडळाचं काही नोंदणीकृत शासकीय जे काही कागदपत्र असेल, उदाहरणार्थ पोलीस स्टेशनची संबंधित परवानगी असेल किंवा धर्मदाय आयुक्तांकडून त्यांच्या मंडळासाठी मिळालेलं नोंदणी प्रमाणपत्र असेल आणि त्यांच्या मंडळातील जे काही ज्याच्या नावावर परवाना घ्यायचा आहे त्याच्या नावाने ठराव अशी प्रती या जर त्यांनी दिल्या त्याच्यामध्ये अपलोड करून आणि व्यवस्थित विहित नमुन्यात फॉर्म तो भरला, तो ऑनलाईन सबमिट केला तर त्यांना ऑनलाईन परवाना जनरेट होऊन त्याच्या पोर्टलवर मिळू शकतो. त्याचबरोबर त्यांनी एक काळजी घ्यायची आहे की स्वतःचा मोबाईल नंबर जबाबदार व्यक्तीचा आणि ईमेल जो आहे तो स्वतःचा टाकावा, जेणेकरून परवाना जनरेट झाल्यानंतर त्यांना मेलवर परवाना हा प्राप्त होतो ऑनलाईन पद्धतीने. आता आम्ही जे आहे महाप्रसादासाठी आमच्या जे वेगवेगळे अन्न सुरक्षा अधिकारी आहेत, आपल्याकडं कोल्हापूर जिल्ह्यासाठी 9 अन्न सुरक्षा अधिकारी कार्यरत आहेत. तर ते 9 अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची पथकं जे आहेत वेगवेगळे नियुक्त करून त्यांच्याद्वारे आपण याच्यावर नजर ठेवणार आहोत आणि कुठं काही जर असं अस्वच्छ वातावरणात महाप्रसाद तयार केला जात असेल किंवा त्या ठिकाणी समजा नियमांचं वगैरे पालन होत नसेल तर त्या ठिकाणी आपण कारवाई करणार आहोत.